स्वराज्य रक्षक आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शंभूराजांच्या या पुण्यभूमीमध्ये त्याचबरोबर जेजोरीचा खंडोबा आणि नाथ मस्कोबा ही देवस्थान महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या या पुण्यभूमीमध्ये आणि ज्यांनी महाराष्ट्राला समतेचा पुरोगामित्वाचा विचार दिला त्या महात्मा फुल्यांच्या या पावन भूमीमध्ये आपण आज या भागाचे तालुक्याचे आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांची ख्याती आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून आयुष्यभर समाजाची सेवा करत असताना समाजकारणासाठी राजकारण करायचं या उद्देशाने अनेक वर्ष सक्रिय असलेले आमचे माझे मार्गदर्शक सुदामाप्पा इंगळे यांच्या 75च्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते, पद्मविभूषण, अजूनही लोक ज्यांना कृषी मंत्री समजतात असे आपले पवार साहेब, संसद महारत्न सुप्रियाताई सुळे, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार संजयरावजी जगताप, बाकी सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेले तालुक्यातील वेगवेगळ्या गावचे आजी माजी सरपंच, शेतकरी बांधव, माता भगिनींनो, खरं तर हा सन्मान होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक विशेष आनंद होतोय। याचं कारण असं की सुदामाप्पा सारखा एक कार्यकर्ता आत्ताच्या काळात तयार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। विचारांनी बांधलेले, एका विचाराने आयुष्यभर कार्यरत राहिलेली माणसं जेव्हा भेटतात आणि कार्यरत असतात तेव्हा निश्चितच ती सन्मानास पात्र असतात। आणि सुदामाप्पांच्यासाठी या ठिकाणी जेव्हा देशाचे नेते पवार साहेब खुद्द या ठिकाणी येतात आणि सन्मान करायला उपस्थित असतात, हीच सुदामाप्पाला खऱ्या अर्थाने मोठी पावती ठरलेली आहे। सुदामाप्पांचा माझा ऋणानुबंध जोडला गेला तो आमची हवेलीची 16 गावं पुरंदरला जोडली होती। 16 गावामध्ये विशेषतः त्या ठिकाणी जेव्हा माझ्यासारखा एक नवोदित कार्यकर्ता तयार होत होता तेव्हा वयाच्या 19व्या वर्षी या भागाचे त्यावेळचे आमदार दादासाहेब जाधवरावांना मी माझ्या गावी बोलवलं होतं आणि त्यावेळेस सुदामाप्पा इंगळे, बबनराव शेठ पोमन वगैरे ही मंडळी तिकडे आली होती आणि मला माहित नव्हतं की कार्यक्रम कसा घ्यायचा असतो। पहिलाच कार्यक्रम होता जीवनातला। ही सगळी मंडळी आली, आम्ही टेबल खुर्च्या ठेवलेल्या होता, तिथे बसले आणि आम्ही सगळे तरुण पोरं पुढे बसलो आणि तिथे यांना प्रश्न पडला की कोणीतरी येऊन बोलेल, पण कुणीच बोलत नव्हतं। 2 मिनिटं झाली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, सुदामाप्पांनी मला बोलवलं आणि बाजूला घेतलं आणि मला कानात सांगितलं, अरे तू इथं बोलवले आम्हाला, तर तू इथं बोल। म्हणलं मला नाही माहिती काय बोलायचं। तर ते म्हणले, म्हणजे मला भाषण करायला जे शिकवलंय ते सुदामाप्पांनी शिकवलंय आणि मी ते कधीच विसरू शकत नाही। त्यांनी मला कानात घेऊन सांगितलं, अरे तू इथं आलाय, तुझ्या गावात आता आम्ही आलो, कच्चा रोड आहे, तुझ्या गावची शाळा देवळात भरतीये, लाईट दिसत नाही, तर तू असं इथं म्हण की आमच्या गावाला रस्ता पाहिजे, शाळा पाहिजे, लाईट पाहिजे, असं म्हण, असं सांग आमदारांना, म्हणजे ते कामं करतील तुझी। आणि मी तिथं तेवढं उठून बोललो। ते माझ्या जीवनातलं राजकीय व्यासपीठावरचं पहिलं भाषण होतं आणि त्याच्यानंतर माझी भाषणं आज गाजतायत, तुम्ही काही जण ऐकताय, त्याला कारणीभूत कदाचित सुदामाप्पाच असतील। सुदामाप्पांचं दुसरं वैशिष्ट्य आहे, ते कार्यकर्त्यांना मोठं करतात। किती मोठं करतात? खूप मोठं करतात। सुदामाप्पा एक न झालेला आमदार आहे, न झालेला चांगला आमदार आहे। या तालुक्याची खडाना खडा माहिती असलेला, या तालुक्याच्या प्रत्येक गावचं राजकारण माहित असलेला, जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना माहित असलेल्या, आमदाराच्या सभेमध्ये आमदार जर बोलताना काही विसरला तर दादा जाधवरावांपासून, ताईंपासून संजयराव जगतापापर्यंत खाली बसल्या बसल्या सांगणार, हे मुद्दा, तो मुद्दा, तो मुद्दा, एवढं त्यांचं तोंडपाठ असतो तालुका। पण आप्पांनी आपली विचारसरणी सोडली नाही। आप्पा ज्या मुशीत घडले ते दादासाहेब जाधवराव असतील, संभाजीराव काकडे असतील, या समाजवादी विचारसरणीच्या मुशीत आप्पा घडले। जॉर्ज फर्नांडिस असतील, मधु दंडवते असतील, बापूसाहेब काळदते असतील, मृणालताई गोरे असतील, यांच्या बरोबर सहवास आप्पांना लाभला। त्याच्यानंतर जनता दल संपुष्टात आल्यानंतर आप्पांनी सुद्धा तो विचार सोडला नाही। बरोबर समाजवादाचा आणि पुरोगामी विचाराचा देशामध्ये जो मोठा चेहरा आहे महाराष्ट्राकडे जो पाहतो, त्या मोठ्या चेहऱ्याकडे पवार साहेबांकडे सुदामाप्पा आकर्षित झाले आणि पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीत काम करू लागले।
पण आपली नियत सोडली नाही, आपला विचार सोडला नाही. काय महत्व आहे या विचाराचं? पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका हे एक आगळा वेगळा तालुका आहे. या तालुक्यामध्ये कधी धर्मांधता इथं स्थान नाही. धर्मांधतेला या तालुक्यामध्ये कधी जातीयवादाला थारा नाही. इथे हिंदू मुस्लिमाला थारा नाही, ओबीसी मराठ्याला सुद्धा थारा नाही. किती जातीवाद कुठे होते, पण पुरंदर तालुका हा महात्मा फुल्यांचा तालुका, छत्रपती संभाजीराजांची इथं जन्मभूमी आहे. एकत्र राहणारा हा तालुका, तो विचार जपणारी सुदामाप्पा सारखी इथं पिढी, इथे अनेक नावं घेता येतील. डॉक्टर दगडांपासून तिकडे दयानंद फडतरेंपर्यंत कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. दत्ताआबा चव्हाणांपासून अंकुश परखंडे, काळदरी खोऱ्यातले इथपर्यंत सगळे कार्यकर्ते मला तोंडपाठ आहेत, कारण या तालुक्यात मी प्रत्येक गावात फिरलेला कार्यकर्ता आहे. आज पवार साहेब जो विचार जोपासतायत, काय लढाई आहे आज. सुप्रियाताईंचं सुद्धा या निमित्ताने कौतुक करावं असं वाटतं. म्हटलं तर सुप्रियाताईंना सत्तेची बाजू घेता आली असती, ताईंनी सत्ता न घेता संघर्षाची भूमिका घेतली. आज राजकारणामध्ये तुम्ही सगळे राजकीय लोक आहात. आप्पांचा सत्कार जरी असला तरी तो सत्कार केवळ आप्पांचा सत्कार नाही, तो एका विचाराचा सत्कार आहे. महात्मा फुल्यांची पगडी जेव्हा पवार साहेबांना इथे दिली गेली, काठी दिली गेली, तेव्हा तो फुल्यांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, त्या विचाराचा सत्कार या ठिकाणी सन्मान होतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी इथे व्यासपीठावर ही सगळी माणसं दिग्गज आहेत. ही सगळी आपापल्या तत्वाला धरून राहिलेली माणसं आहेत. आणि म्हणून प्रास्ताविक करतात असताना रावसाहेब अण्णांनी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. मी थोडक्यात बोलतो, शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. खूप बोलता येण्यासारखं आहे. आणि म्हणून तो पुरोगामी विचार, सेक्युलर विचार, सर्व धर्म समभावाचा विचार आपल्याला जोपासायचा आहे. हाच खरा या सत्काराच्या निमित्तानं आपण आज मंत्र घेऊन जायचा आहे पुढे. आज देशामधलं, राज्यामधलं राजकीय अवस्था बिकट आहे. पूर्वी भेळीवर प्रचार केलेली माणसं आहे तिथे. काही लागत नव्हतं, पैसा लागत नव्हता. निरोप आला तर लोक त्या ठिकाणी जमायची. दादा जाधवरावांचा मी प्रचार या तालुक्यात एकेकाळी केलेला आहे. काय करायचे, दादा जाधवराव देवळापुढे येऊन बसायचे, कुठेही बसायचे, साधं व्यक्तिमत्व होतं. आज त्याच विचाराची माणसं इथे आहेत आणि तो विचार आहे म्हणून कुठेतरी राजकारणात थोडाफार सुसंस्कृतपणा आहे. पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं आमंत्रण दिलं. कदाचित काहींना वाटलं असेल तो राजकीय डाव आहे. तो राजकीय डाव नाही मित्रांनो, तो सुसंस्कृतपणा आहे जो यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला घालून दिलेला आहे. की आमच्या दारात जर कुणी येत असेल, आमच्या घरात कुणी येत असेल, आमच्या प्रांगणात जर कुणी संस्थेच्या येत असेल, तर अतिथी देवो भव हा संस्कार आपला पिढ्यानपर आहे. तो साहेबांनी जपला, तो पाळायचा का नाही त्यांचा विचार आहे. तो पाळायचा का नाही त्यांचा मुद्दा आहे. ते नाही आले तरी चर्चा होणार आहे आमदार साहेब, आणि आले तरी चर्चा होणारच आहे. सुदामाप्पांच्या पुतण्याचं मला कौतुक करायचंय, कैलासचं, जो माजी सरपंच आहे वाळूंचा, तो अजून आप्पांना सोडून गेला नाही. कौतुक आहे कैलाससाठी, खरंच टाळ्या वाजवा. आप्पांना अजून ओव्हरटेक केलं नाही, मी पाहतो, नाही केलं ओव्हरटेक. मग अशा या ठिकाणी मला प्रश्न पडतो की आता राजकारणामध्ये आपल्याला जर का इथं 2 भाग झालेले आहेत. एक तर तुकाराम महाराजांची पार्टी बघायची का मंबाजीची बघायची, एवढंच तुमच्या पुढे चॅलेंज आहे. आता अनाजी पंताची पार्टी बघायची का छत्रपती संभाजीराजाची पार्टी बघायची, हे तुमच्या हातात आहे आता. आणि हाच मंत्र आप्पांच्या निमित्तानं आपल्याला घेऊन जायचा आहे. 3 वेळा झेडपी सदस्य होणं, या तालुक्याच्या विकासामध्ये, जडणघडणीमध्ये सहभाग घेणं, हे आप्पांनी साध्या शेतकरी कुटुंबातून येऊन पुढे सारिकाला सुद्धा सभापतीपद 4 वेळा, म्हणजे हे सगळं त्या कुटुंबातून मिळतं. तेव्हा या तालुक्याच्या जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल पुरंदर तालुक्याच्या विकासाचा, त्या प्रत्येक विकासाच्या जडणघडणीमध्ये साक्षीदार असलेले, सहभागी असलेले सुदामाप्पांचा इतिहास या तालुक्याच्या नक्की इतिहासात लिहिला जाईल. एवढं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. हा पुरोगामी विचार, हा सेक्युलर विचार या निमित्ताने आपण जपण्याचं सगळ्यांनी ठरवूया. आप्पांना आपण सर्वजण शतायुषी होण्याच्या शुभेच्छा देऊया. त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. पुनश्च एकदा आप्पांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.